ओम नमो देश मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण भेट देणार आहोत वणी गावातील श्री जगदंबा मातेच्या मंदिराला। आद्य स्वयंभू शक्तिपीठ असलेल्या वणी गडावरील सप्तशृंगी मातेचे मूळ रूप व थोरली बहीण म्हणून वणी गावातील जगदंबा माते संबोधले जाते। महिषासुराच्या त्रासाला कंटाळलेल्या भक्तांना या राक्षसापासून मुक्ती देण्यासाठी वणीतील जगदंबेने सप्तशृंगीचे रूप घेतले। या रूपात सप्तशृंगीने महिषासुराचा वध केला व दुष्ट शक्तींच्या नाशानंतर विसावा घेण्यासाठी देवीने या गडावर वास्तव्य केल्याची आख्यायिका आहे। त्यामुळे वणीच्या जगदंबा मातेला सप्तशृंगीचेच मूळ रूप मानतात। वणीच्या जगदंबा देवीची मूर्ती पार्वतीबाई पुणेकर यांनी स्थापन केली आहे। पेशवाईत व अहिल्याबाईंच्या काळात परिसरात सुंदर हेमाडपंथी मंदिर व कुंडे बांधले आणि नंतर या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला। गडावर सप्तशृंगी देवीचे दर्शन घेतल्यावर वणी गावातील जगदंबा देवीचे दर्शन घेतल्याशिवाय पूर्ण दर्शन व नवस्फूर्ती पूर्ण होत नसल्याचा समज भाविकांमध्ये असल्याने परंपरेनुसार गडावर येणारे भाविक येथील जगदंबा देवीचे दर्शन घेतल्यावरच मार्गस्थ होतात। तसेच नवस्फूर्तीसाठी सोयीचे ठिकाण असल्याने अशा भाविकांचे नवस्फूर्ती कार्यक्रम कायम सुरू असतात। त्यामुळे सप्तशृंग गडाप्रमाणेच येथेही भाविकांची सतत वर्दळ असते। ओम नमो देश मित्रांनो, तर आज आपण जगदंबा मंदिर येथे आलेलो आहे, जे आईचं मूळ स्थान आहे इथं पण, आणि पुरातन आणि प्राचीन देवस्थान आपण बघू शकता। खूप सुंदर असं जगदंबा देवीचं मंदिर गावामध्ये, आणि प्रथम तर तुम्ही दर्शनाचा लाभ घ्यावा। तर खूप सुंदर असं मंदिर आहे। तर मित्रांनो, तुम्हीही या मंदिराला अवश्य भेट द्या व अशाच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। ओम नमो आदेश, अलख निरंजन।